1882 साली इंदोरला 11-12 वर्षाचे असलेले आनंद सागर महाराज, की ज्यांचं मूळ नाव गोविंद कुलकर्णी आणि ज्यांना पाहता क्षणी सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनुग्रहापूर्वी, साक्षात्कारापूर्वी आनंद सागर हे नाव द्यावं, हे अत्यंत विलक्षण आणि आनंद सागरांच्या साधनेच्या पात्रतेची फार मोठी खूण आहे असं मला वाटतं. याच इंदोरमध्ये 1882 लाच आनंद सागरांपेक्षा मोठे असलेले वयानी ब्रह्मानंद महाराजांचा सुद्धा अनुग्रह झालेला त्याच इंदोर नगरीमध्ये. आपण सकाळी पाहत होतो की अनुग्रह दिला आनंद सागरांना आणि महाराज म्हणाले ना की मी तुम्हाला जेव्हा आपलं म्हटलं, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला अनुग्रह देतो तेव्हा तुमची प्रापंचिक आणि पारमार्थिक सगळी जबाबदारी मी सांभाळतो असं महाराजांनी सांगितलंय. तेव्हा आता दुर्गाबाई म्हणजे आनंद सागरांच्या मातोश्री आणि बाळ गोविंदाची जबाबदारी पूज्यश्री महाराजांनी घेतली होती. आणि आनंद सागर महाराजांना 3.5 कोटीचं नामानुष्ठान करायला सांगितलं, जपसंकल्प दिला आणि 3.5 कोटी नर्मदा मैयाच्या काठावर बडवाई नावाचं बडवानीला तुम्ही हे अनुष्ठान करा असं सांगितलं. आणि सज्जन हो, मातोश्री दुर्गाबाई आता आनंद सागरांना, की ज्यांचा गोविंद तो, त्याला घेऊन नर्मदेच्या काठावर बडवानीला हे 3.5 कोटीचं अनुष्ठान करायला लागले. इंदोरचे भैयासाहेब मोडक म्हणून होते, अत्यंत श्रीमंत पण अत्यंत श्रद्धावान आपल्या थोरल्या महाराजांवर नितांत श्रद्धा असलेले महाराजांचे सेवक शिष्य. त्यांना सांगितलं की यांना काय काय लागलं त्याची जबाबदारी तुम्ही पाहत जा. बऱ्याच वेळेला महाराज गोंदवल्याहून इंदोरला यायचे, भैयासाहेबांना म्हणायचे असे असे सगळी साधन सामुग्री घ्या आणि आपण आता आनंद सागरांकडे जाऊन येऊ.